आमच्या वाडीचं होतं हळदी कुंकू कार्यक्रमाचं झेडपी शाळेमध्ये. मग काय सगळ्या बाया आल्या होत्या आणि बायांनी ठेवली होती संगीत खुर्ची आणि जी जिंकल तिला ठेवली होती पैठणी साडी. मग काय बायांनी सगळ्यांनी कामाला सुट्टी घेतली होती शेतावर. मग आल्या होत्या बाया सगळ्या नवीन नवीन मस्त मस्त साड्या घेऊन नाचत विचत त्या नाचत होत्या. आणि मग त्यांनी करावा एन्जॉय नाही का, जरा त्यांनी कधी एन्जॉय करायचा गावातल्या बायकांनी. आणि इकडं झेडपी शाळेच्या मॅडम होत्या त्याही नाचत होत्या. आणि इकडं आमच्या आती पाय फ्रॅक्चर आहे तरी मोकार नाचपकी नाचत होती. तिला संगीत खुर्चीमध्ये घेतलं नव्हतं, मग तिचा इकडे घेतला. मी व्हिडिओ काढून मॅडमच्या मागं नाचत होती. मॅडमही भारी अनाऊन्समेंट करत होती. आणि इकडं मम्मीन ताईन त्या नाचत होती मस्त. आणि इकडं आमची शेळके ताई तर पक्की नाचत होती, पार वाट्याच्या वाट्या कुटीत होती धरून. इकडं मंगलताईची पोरे आले असं नाचा. नानीनं तर आमच्या पक्का मोठा ठेका धरला असं पक्की नाचं नाणी आमची. आणि इकडं मॅडमही होती हिरव्या साडीवाली झोपीची, ती नाचते. आणि मम्मीन तिथं काय यांचा स्लो चालू होतं, इकडची लाईन पक्की स्लो खेळायची अशी पक्की हळूहळू हळू. आणि भारी मस्त. मला तर वाटतं असं मस्त म्हणजे गावामध्ये असं प्रत्येक असं छोटंसं कार्यक्रम घेतला पाहिजे, मस्त एन्जॉय केला पाहिजे त्यांनी. आणि इकडं मॅडम तर म्हणे मी पहिल्यांदाच खेळली आहे संगीत खुर्ची, अशी कधी मी खेळलेच नाही एवढ्या बायांमध्ये, तिला एक मोकार मजा आली असं. आणि मग काय खेळल्या पक्या बाया संगीत खुर्ची. आती तर पार नाचायची सोडीच नव्हती, मी लहान लहान पोरांमध्ये मध्ये यायची. इकडं तीनच बाहेर राहिलं होत्या शेवटच्या, कोण जिंकल सगळ्या अशा टाळ्या वाजत होत्या. लहान लहान पोऱ्या मोकार टाळ्या वाजत होती. आणि मग ताई नानी त्याच कोणतरी राहिलं होतं तिघाजणी. त्याच्यातल्या एक जणीनं मंगलताईनं जिंकली पैठणी. लहान म्हणजे गावातल्या बाईने असं सगळं मिळून कार्यक्रम एकत्र येऊन करायला पाहिजे. म्हणजे सगळे शेतामध्येच जातात सकाळी उठून, नंतर येतात. त्यांनी स्वतःसाठी तरी वेळ दिला पाहिजे, काय आहे काय नाही म्हणजे नाही का असं. मग लय भारी कार्यक्रम झाला. सगळ्यांनी लाईक करा, कमेंट करा.